नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजपासून नवरात्र उत्सवाचा प्रारंभ झाला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. त्याचबरोबर विड्याच्या पानावर देवांची पूजा केली जाते. तर आपण विड्याच्या पानावर देवांची पूजा केल्यानंतर आपल्या कुलदेवीचा टाक आपण हलवू शकत नाही. तर कुलदेवीला अत्यंत प्रिय असणारी कुंकुमार्चनेची सेवा कशी करावी, त्याचवरती कधी करावी, याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन सेवेला विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये कुंकुमार्चनची सेवा आवर्जून करावी. कोणतीही स्त्री कुंकुमार्चनची सेवा करू शकते. त्याचप्रमाणे अविवाहित मुलीसुद्धा कुंकुमार्चनची सेवा करू शकतात. पुरुष देखील कुंकुमार्चनची सेवा करू शकतात. जर त्यांना कुंकुमार्चन सेवा करायची असेल तर ते देखील नवरात्रीमध्ये कुंकुमार्चनची सेवा करू शकतात. नवरात्रीच्या काळामध्ये देवीचे शक्तितत्व हे अधिक प्रमाणात आकर्षित झालेले असते. हे शक्तितत्व कुंकवात आकर्षित करून घेण्यासाठी नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन सेवा आवर्जून करावी. हे कुंकू आपण आपल्या कपाळाला लावले तर तेवढीच ऊर्जा आपल्याला देखील मिळते. म्हणून नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन सेवेला विशेष असे महत्त्व आहे. पण नवरात्रीमध्ये देव घटी बसलेले असतात. म्हणजे आपण विड्याच्या पानावर देवांची पूजा करतो तर 9 दिवसामध्ये हे देव हलवले जात नाही. त्यामुळे आपण देवीचा टाक हलवू शकत नाही. तर मग नवरात्रीमध्ये कुंकुमार्चनची सेवा कशावर करावी, तर आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा करू शकतो. पण सगळ्यांच्याच घरी श्रीयंत्र असेल असे नाही. तर त्याने कुंकुमार्चन कशावर करावे, तर आपण एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीला अभिषेक घालायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर आपण त्या सुपारीलाच कुलदेवी मानून आपण त्या सुपारीवर कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा केली नसेल, म्हणजे आपण दुसऱ्या गावी राहत असाल, मूळ गावी किंवा मूळ घरी राहत नसाल, तुम्ही कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असाल, तेथे तुम्ही घट बसवले नसले तरी देखील तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि तोही लावणे शक्य नसेल तरी देखील तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता. नवरात्रीमध्ये आपण कुंकुमार्चनची सेवा रोज करू शकतो. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही सेवा केली तर चालते. पण तुम्हाला रोज करणे शक्य नसेल तर पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिथीला श्रीयंत्रावर किंवा सुपारीवर कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. कुंकुमार्चनची सेवा करताना आपण जो कुंकू वापरतो तो आपण नवीन आणायचा आहे आणि आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे आहे किंवा सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चनची सेवा करू शकता. करंगजवळचा बोट आणि अंगठा यामध्ये कुंकू धरायचं आहे आणि देवी खालून वरपर्यंत श्रीयंत्रावर असे कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. सुपारीवर कुंकुमार्चन करणार असाल तरी देखील आपण करंगजवळचा बोट आणि अंगठा अशामध्ये कुंकू धरायचं आहे, कुंकुमार्चन करायचं आहे. किंवा तुम्ही 5 बोटाने कुंकू उचलून तेही आपण श्रीयंत्रावर अर्पण केले तरी चालते. तर यावेळेला आपल्याला 99 मंत्राचा जप करायचा आहे. कुंकुमार्चन करत असताना ओम आय ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमा, ओम आय ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे नमो नमा, नमो नमा म्हटल्यानंतर आपण कुंकुमार्चन करायचं आहे. किंवा तुम्ही श्रीसूक्त म्हणून देखील कुंकुमार्चनची सेवा करू शकता. किंवा तुम्ही श्रीसूक्त किंवा 99 मंत्र तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणून देखील कुंकुमार्चनची सेवा करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमा नमो नमा म्हणून कुंकुमार्चनची सेवा करायची आहे. ओम श्री महालक्ष्मी नमा नमो नमा म्हणून आपण कुंकुमार्चन करावे. 10 दिवसामध्ये तुम्ही रोज कुंकुमार्चन करणार असाल तर तेच कुंकू आपण वापरायचे आहे. किंवा तुम्ही पंचमीला, सप्तमीला असे करणार असाल तर तुम्ही पहिल्यांदा कुंकुमार्चन केलेले कुंकू आपण भरून ठेवायचं आहे आणि परत ज्यावेळी करणार असाल तर त्यावेळी तेच कुंकू वापरायचे आहे. आता हे कुंकू आपण दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही, तर दुसऱ्या कोणाच्या कपाळालाही आपण लावायचे नाही. तर आपण घरातील सर्वांनीच हे कुंकू लावायचे आहे. मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर तुम्हाला कुंकुमार्चनची सेवा करता येणार नाही. तर मैत्रिणींनो, देवीला अत्यंत प्रिय असणारी अत्यंत उच्च कोटीची कुंकुमार्चनची सेवा नवरात्रीमध्ये आवर्जून करावी. तुम्हाला नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.